गडचिरोलीमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवरती पोलीस मुख्यालयात अंतिम सलामी देण्यात आली, तर 2 जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। 23 जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावरती नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने हल्ला केला होता, पण वाहन भूसुरुंगाविरोधी असल्याने त्यातील 2 जवान शहीद झाले। काल गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये तब्बल 21 जवान हे जखमी झाले आणि 1 जवान हा शहीद झालेला आहे। आपण सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या त्याच ठिकाणी आहोत। माझ्या मागे बघू शकता की नक्षल्यांनी किती तीव्र स्फोटके वापरून हा स्फोट घडवून आणला आहे। तब्बल 10 फुटाचा हा खड्डा आपल्याला इथे दिसत आहे। या खड्ड्याजवळून हा जो वाहन आहे आपण इकडे बघू शकता की तब्बल 30 फूट उडून हा वाहन इतका भारी मोठा वाहन आहे। तब्बल या वाहनाचं जे वजन आहे ते 15 टन असं सांगलं जात आहे। आणि सगळ्यात मोठी गोष्ट या वाहनाला उडवण्यासाठी नक्षल्यांनी 100 किलो जिलेटिन वापरण्याचं इथं सांगलं जात आहे। आपण बघू शकता की वाहनाचं जे चाक आहे, चाक बघा किती दूर येऊन पडलेलं आहे। प्रत्येक गोष्टी इथे गाडीचं जे पार्ट्स आहे, पार्ट जे आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेल्या आपल्याला दिसत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे जवान होते ते 22 जवान होते, त्यापैकी 21 जवान जे आहे त्यामध्ये जखमी झालेले आहेत। आणि आपण मागे बघू शकता त्या जवानांचे इथे बूट पडलेले आहे, पाणी आहे, रुमाल, सगळ्या गोष्टी यांचे जे दैनंदिन सामानचे जे आहेत ते सगळ्या गोष्टी या जागेवर पडलेल्या। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो झाड आहे, झाडावर ह्या गाड्या पडल्याने हा झाड संपूर्ण नष्ट झालेला आहे। आणि या वाहनाचे जितके पण सामान आहे, सगळ्या गोष्टी आहेत ते सगळे अस्तव्यस्त ज्या वेगवेगळ्या जागेवर ज्या जाऊन पडलेले आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल्यांनी परत एकदा आपलं अस्तित्व निर्माण आहे। रोमित तोमरलावर, TV9 मराठी।